कूपर रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय। शौचालयात मृत अर्भक आढळले। या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ माजली। जुहू पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे, तर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। एक महत्वाची बातमी समोर येते। गिरिजा राऊत प्रकरणात आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ठाणे न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची या क्षणाची महत्वाची अपडेट आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत हिच्या तक्रारीनंतर आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज आरोपीची दुसरी पीसी होती। याच्यामध्ये तपासी अधिकारी आहेत, यांनी मेहरबान न्यायालयासमोर 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती पुढील तपास करण्यासाठी। तर मेहरबान कोर्टाने याच्यामध्ये तपास करण्यासाठी 2 दिवसाची अजून वाढीव पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यात पोलिसांनी असं सांगितलं आहे की हा जो बाबा आहे भोंदूबाबा फिरोज, याचा जो सहकारी आहे त्याला सिंधुदुर्गामध्ये अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत किंवा करण्यात आलेला आहे, आणि त्याच्याबरोबर याचे कसे संदर्भ आहेत आणि यातील मुख्य आरोपी आहेत त्यांच्यासोबत कसे संदर्भ आहेत याचा तपास करण्यासाठी त्यांनी मेहरबान न्यायालयासमोर अजून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती। आज ज्या आरोपीला अटक केलेला आहे त्याच्याकडून काय जप्त केलं आहे याची माहिती अजूनपर्यंत आम्हाला नाहीये, ती पोलिसांना माहिती असेल। अगोदरच्या बाबाकडनं लिंबू आणि बाकीचे साहित्य सापडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।